बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी एसआयटीनं पुन्हा एकदा माजी उपशिक्षण संचालक चिंतामण वंजारीला अटक केली। वंजारीनं अनेक शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये भूमिका बजावली होती आणि त्यांच्यासाठी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचाही आरोप आहे। चिंतामण वंजारीला पोलिसांनी कारागृहातून अटक केली। शालार्थ आयडी घोटाळ्यात दररोज नवनवे खुलासे होत आहे। त्यामुळे त्या आधारे आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष चिंतामण वंजारीची चौकशी पुन्हा होणार आहे। त्यासाठी सदर पोलीस ठाण्याच्या पथकानं चिंतामण वंजारीला प्रोडक्शन वॉरंटवर कारागृहातून ताब्यात घेतलं। त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार केल्याच्या प्रकरणात आरोपी चिंतामण वंजारीचा पाय आणखी खोलात गेला असून त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे। सदर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्यात भंडारा जिल्ह्यातून तुमसर येथील विनोद हायस्कूलमधील शिक्षक सदानंद जांगडे, मुख्याध्यापक आणि मुख्य सचिव चेतक डोंगरे आणि सचिव गंगाधर डोंगरे या तिघांना गुरुवारी अटक केली होती। विशेष म्हणजे चौकशीत अनेक खुलासे झाले। एका शिक्षकाचा प्रस्ताव महेंद्र म्हैसकरच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याची माहिती उजेडात आली, तर म्हैसकरच्या घरातून पोलिसांना 18 प्रस्ताव आणि त्या संदर्भात कागदपत्रांची माहिती मिळाली। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बनावट कागदपत्रांच्या आधारावर शालार्थ प्रणालीमध्ये त्याचे नाव चिंतामण वंजारीनं समाविष्ट केल्याची बाब समोर आली। त्यामुळे वंजारीच्या चौकशीसाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवून तातडीनं प्रोडक्शन वॉरंट मिळवला। त्याला नागपूर कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं, तर 4 जुलैपर्यंत वंजारीची सदर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सखोल चौकशी होणार आहे।